आणि एक सामान्य व्यक्ती असल्यासारखं ते प्रत्येकावर वागतात आणि प्रत्येकांच्या बरोबर त्यांचं मॅन टू मॅन सगळे चर्चा होत असते आणि एक प्रामाणिक अनुभवी ग्राउंड लेवलला असणारे ते एक चांगले उमेदवार आहेत आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि त्यांच्याकडनं लोकांच्या अशा बऱ्याच अपेक्षा आहेत आणि आम्ही स्थानिक लेवलचे पदाधिकारी असल्यामुळं भागातल्या पूर्णपणे त्यांना आम्ही अडचणी सांगू शकतो. उदाहरणार्थ रस्ते, पाणी, गटर, कारण आमचं इथं पक्षाचं राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब त्याने आम्हाला प्रतिभानगरमध्ये एक बरोबर उत्तर दक्षिणच्या मध्ये एक असं पक्षाचं एक ऑफिस दिलेलं आहे. त्यामुळे आमचं 24 तास या भागाकडे लक्ष असल्यामुळे भागातल्या कोणत्याही अडचण असल्या तर आम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकतो आणि आम्हाला आमच्या पक्षाकडनं पण असा बराचसा वर्ण निधी येत असतो. पुन्हा जर आम्ही आमदार फंडातनं हायमार्ट असेल, रस्ते असेल, गटारे असतील, परत ड्रेनेज लाईन असेल, असं भागातले भरपूर कामे केलेली आहेत आणि आम्ही उत्तर दक्षिणचे दोन्ही नगरसेवक इथं निवडून आणलेले आहेत आणि ह्या वेळेला विधानसभेला आम्ही उत्तर दक्षिण मध्ये दोन अमोल माडिक असतील, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर साहेब असतील, दोघांना आम्ही इथं भरघोस असं इथं लीड दिलेलं आहे आणि मंडलिक साहेबांना पण आपण ह्या एरियातनं भरघोस असं लीड दिलेलं असल्यामुळे आपल्याला ह्या इथं भागात कायम उत्तर दक्षिण मध्ये शिवसेनेला मतदान चांगलं पडत असते आणि त्यामुळे सत्यजित जाधव हे उमेदवार 100% निवडून येतील, आम्हाला त्याची पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.